नमस्कार. मी आपल्या सर्वांचे SME चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर यापूर्वी वगैरे आपण आपलं शॉपला वगैरे व्हिजिट करत होतो आपण कस्टमर म्हणून, आणि तिथून आपण प्रोडक्ट वगैरे परचेस वगैरे करत होतो. परचेस आणि तिची जी डिलिव्हरी आहे आपल्या घरापर्यंत वगैरे आपण स्वतः आणत होतो, किंवा ती शॉप ओनर आहे तो त्यांच्याकडून वगैरे डिलिव्हरी आपल्याला देत होतं यापूर्वी, म्हणजे आपलं 10-12 वर्षापूर्वी वगैरे. पण पुन्हा क्यू कॉमर्स हे सेक्टर आलं, आणि क्यू कॉमर्स वगैरे आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट वगैरे आपल्याला म्हणजे मिळून दिलं, आणि ऑनलाईन प्रोडक्ट वगैरे पाहून इथं आपण ऑर्डर वगैरे करू शकतो. उदाहरण अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, या प्लॅटफॉर्मवर. आणि त्याची डिलिव्हरी वगैरे 3 दिवसामध्ये आपल्या घरी वगैरे डिलिव्हरी त्याची होत असते. पुन्हा पुढे चालून फूड डिलिव्हरी हाही सेगमेंट वगैरे आला. म्हणजे आपल्याला जर जेवायचं असेल किंवा काही खायचं असेल, नाश्ता करायचा असेल, तर तेही आपण आता पुन्हा आपण ऑनलाईन वगैरे मागवू लागलो. आणि त्यातून वगैरे ती जी डिलिव्हरी ती 2 ते 3 तासामध्ये होत होती. 1 तास किंवा 2 तासमध्ये होते मॅक्झिमम. तर अमेझॉन, स्विगी यासारख्या कंपन्या वगैरे हा बिझनेस वगैरे करत आहेत. आणि ई कॉमर्सला टक्कर देण्यासाठी एक नवीन बिझनेस आला, तो म्हणले क्विक कॉमर्स. तुम्ही लगेच बघा आणि लगेच ऑर्डर करा. तर ती म्हणजे घर बसल्या वगैरे त्यामध्ये आपण ऑर्डर वगैरे करू शकतो, आणि त्याची डिलिव्हरी वगैरे 10 ते 20 मिनटामध्ये आपल्या घरी होत असते त्याची डिलिव्हरी. असं म्हणजे ते जे बिझनेस आहे ते त्यांचा बिझनेस जो आहे ती डिजिटली करून ते वगैरे स्वतःचा बिझनेस वगैरे करत असतात. तसाच एक बिझनेस आपण स्टडी करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर पहिल्यांदा डिस्क्लेमर देतो की म्हणजे ही जी व्हिडिओ आहे यामध्ये बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन वगैरे नाही. तुम्ही स्वतः स्टडी करून हे बाय करायचं का नाही ते ठरवू शकता. तसंच तर ही जी कंपनी ही इन्शुरन्स सेक्टरमधली कंपनी आपण जी स्टडी करणार आहोत. तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये ही मल्टिपल वगैरे इन्शुरन्स वगैरे असतात. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, आपला टर्म इन्शुरन्स, असे अलग अलग वगैरे इन्शुरन्स असतात. त्या अलग अलग प्रकारच्या एजंटला वगैरे एजंट वगैरे आपल्याला देतात. म्हणजे एजंट थ्रू आपण बाईंग वगैरे करत होतो पहिलं, तर आता बी करतो. आणि ते जे इन्शुरन्स एजंट आहेत ते आपल्याला पॉलिसी कशी चांगली आहे, त्यांचे म्हणजे ॲडव्हान्टेज काय आहेत, असं आपल्याला म्हणजे पटवून देतो. आणि इन्शुरन्स वगैरे आपल्याला देतो. हा जो इन्शुरन्स एजंट आहे आपल्याला हे इन्शुरन्स वगैरे जे देतो तो कमिशनवर वगैरे आपलं काम करत असतो, तो कमिशन वाईज वगैरे. तशाच प्रकारे हा इन्शुरन्स एजंट वगैरे आपल्याला ऑफलाईन प्रकारे देत होता. पण हे जे इन्शुरन्स आहे ते आता डिजिटली होत आहे. म्हणजे ऑनलाईन ते सुद्धा आपल्याला म्हणजे काही प्लॅटफॉर्म वगैरे देत आहेत. उदाहरणार्थ आपण ही जी कंपनी बनणार आहोत त्याचा बी ऑनलाईन इन्शुरन्सचा बिझनेस मोठा आहे. तर हे जे इथे आपल्याला एजंटची गरज नाही, आपण डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जाऊन यांच्या इन्शुरन्स बाय वगैरे करू शकतो. म्हणजे डिजिटल वगैरे झालं आहे, समजा डिजिटली वगैरे समजा बिझनेस होता इथं. आणि ती काळाची गरज आहे. आणि ती कंपनी म्हणजे पॉलिसी बाजार आहे. तर पॉलिसी बाजार ही जी कंपनी ही ऑनलाईन वगैरे आपल्याला इन्शुरन्स वगैरे प्रोव्हाइड वगैरे करत असते. तर ही जी कंपनी आहे ही पॉलिसी बाजार ही स्वतः वगैरे लिस्टेड नाही, पण यांची पॅरेंट कंपनी जी आहे फिनटेक ही कंपनी वगैरे आपल्याला मार्केटमध्ये लिस्टेड वगैरे दिसत असते. जर पॉलिसी बाजाराचा बिझनेस वाढत असेल तर यांचाही बिझनेस वगैरे आपोआप वाढत असतो. तर तसंच हिने काय करतात, तर ही जी पॉलिसी बाजार आहे ती ऑनलाईन प्लॅटफॉर्म वगैरे देत असते. ऑनलाईन इन्शुरन्स काढण्यासाठी वगैरे ऑनलाईन त्यांचा प्लॅटफॉर्म वगैरे प्रोव्हाइड वगैरे करत असते आपल्याला. तसंच आणखी त्यांचे ऑर्डर प्रोडक्ट काय आहेत, क्रेडिट ऑर्डर, फायनान्शियल प्रोडक्ट ही आहेत त्यांचे. पॉलिसी बाजार जो आहे तो इन्शुरन्स देत असतो. आणि पैसा बाजार जो आहे आपल्याला क्रेडिट, लोन आणि ऑर्डर काही प्रोडक्ट ही आपल्याला देत असतो आपल्याला फायनान्शियलचे. तर हे नेमकं काम काय करतात, ही जी पॉलिसी बाजार आहे ही कंपनी वगैरे म्हणजे
ही जी कंपनी आहे म्हणजे ही जे यांचा प्लॅटफॉर्म आहे याच्यावर आपल्याला HDFC, आपलं LIC, आपलं ICICI, SBI या बँकेचे यांचे वगैरे आपल्याला इन्शुरन्स वगैरे दिसतात. यांचे इन्शुरन्स वगैरे हे जे कंपनी आहे त्यांच्याकडे जाऊन म्हणजे तुमच्या प्लॅटफॉर्मवर आमचा इन्शुरन्स वगैरे शो करा आणि आमचे इन्शुरन्स वगैरे तुम्ही एजंटप्रमाणे वगैरे ही पॉलिसी बाजार वगैरे काम करत असते. यांचा स्वतःचा वगैरे एकही इन्शुरन्स वगैरे नाही. हे दुसऱ्याचे इन्शुरन्स देत असतात. म्हणजे हे मल्टिपल इन्शुरन्स वगैरे प्रोव्हाइड करतात. त्यालाच वगैरे इन्शुरन्स ॲग्रिगेटर वगैरे म्हटलं जातं. तर त्या प्रकारे वगैरे काम करतात. म्हणजे ही जी कंपनी आहे दुसऱ्याचा इन्शुरन्स वगैरे आपल्या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर वगैरे प्रोव्हाइड वगैरे करत असते. यांचा इन्शुरन्स स्वतःचा एकही नाही, हे लक्षात ठेवा. ही जी बिझनेस आहे ही डीमार्टप्रमाणे करते. पण डीमार्टला वगैरे आता डीमार्टला स्वतःला ते ऑफलाईन होतं. ते म्हणजे अलग अलग कंपनीकडून वगैरे घेत होतं. उदाहरणार्थ आपलं कोलगेट असेल, नेस्ले असेल, आपलं तसेच आपलं ही असेल ब्रिटानिया असेल, यांचे वगैरे प्रोडक्ट स्वतःकडे येत होतं आणि ते बाय करत होतं. ते ऑनलाईन वगैरे न करता ऑफलाईन करत होतं. आणि ऑफलाईनमध्ये आता ऑर्डरही प्लेअर वगैरे चांगले आलेले आहेत. म्हणून ह्याला वगैरे डिजिटल करणं आता काळाची गरज आहे. यांना ह्यांनी जे डिजिटल नाही केले तर यांना पुढे जाऊन वगैरे सर्वाइव्ह करणे वगैरे कठीण जाऊ शकतो, राहणं वगैरे. म्हणजे तशाच प्रकारे वगैरे पॉलिसी बाजार वगैरे ती वगैरे ऑनलाईन पद्धतीने तसाच बिझनेस वगैरे करत असते. पॉलिसी बाजार वगैरे ऑनलाईन बिझनेस वगैरे दुसऱ्याचे वगैरे आपल्याला देत असते. स्वतःचा बिझनेस, स्वतःचा इन्शुरन्स वगैरे त्यांचा काही नाही असा. तर तसंच ही जी कंपनी ही म्हणजे यांचा मार्केट शेअर पाहिला तर डिजिटल इन्शुरन्स मार्केटमध्ये वगैरे 93% वगैरे मार्केट शेअर यांचा आहे. म्हणजे यांच्या कॉम्पिटिशनला कोणीही नाही. म्हणजे एक मार्केट लीडर आहे ती. म्हणजे ह्यांची एक म्हणजे ही एक मार्केट लीडर बनलेली आहे. म्हणजे जवळपास हीच वगैरे मार्केटमध्ये हेच एकच कंपनी आहे असं म्हणू शकता तुम्ही. तर ह्यांची इन्शुरन्स वगैरे ह्यांचा बिझनेस वगैरे ऑनलाईनमध्ये चांगला मोठा आहे. तर तसंच त्यांची जर बॅलन्स शीट पाहिलं तर 6,000 करोडचे वगैरे यांच्याकडं रिझर्व आहेत आणि बॉरोइंग फक्त 335 कोटी, म्हणजे तेवढे काही जास्त नाहीत. तर जे ऑनलाईन बिझनेस वगैरे करतात, डिजिटल बिझनेस करतात, त्यांचे वगैरे डेप्ट फ्रीज त्या कंपनी असतात. म्हणजे उदाहरणार्थ IT कंपन्या असतील, आपलं फूड डिलिव्हरीचा ज्यांचं की ॲप किंवा सॉफ्टवेअर वगैरे असं प्रोव्हाइड करतात त्या कंपनी जवळपास डेप्ट फ्रीज असतात. म्हणजे त्यांच्यावर कर्ज वगैरे तेवढं नसतं. तशाच प्रकारे यांच्यावरही कर्ज वगैरे नाही. तसंच यांचा जो तर पहिलं तर आपलं सेल्स चांगला होता पहिलं. पण जे प्रॉफिट होतं आपलं फायनल प्रॉफिट वगैरे नेट प्रॉफिट ते लॉसमध्ये होतं. आता कुठं प्रॉफिटमध्ये येत आहे. यांचा पहिले जे फोकस होतं ते त्यांचं रेव्हेन्यू वाढवण्याकडे होतं. रेव्हेन्यू वाढवला याने चांगल्या प्रकारे मग यांचं प्रॉफिट यांचं म्हणजे प्रॉफिटमध्ये वगैरे आलं. नेट प्रॉफिट वगैरे नेट लॉसमधून नेट प्रॉफिटमध्ये आलं. यांचा पहिला फोकस वगैरे आपला जो सेल्स आहे, रेव्हेन्यू आहे तो वाढवण्याचा होता. त्याच प्रकारे तुम्ही यांची प्रॉफिट लॉस बी पाहू शकता. म्हणजे पहिले ह्यांनी लॉसमध्ये होते, आता प्रॉफिटमध्ये येत आहेत. पहिलं फोकस याने रेव्हेन्यू वाढवण्याकडे यांनी केलेला होता. म्हणजे झोमॅटोचे बी झोमॅटो ही पहिल्यांदा त्यांनी रेव्हेन्यू वाढवण्याचा प्रयत्न केला. म्हणून अगोदर स्टॉक वगैरे वरून खाली होता. पुन्हा मग रेव्हेन्यू वाढून पुन्हा त्यांचं नेट प्रॉफिट व्हायला सुरू केलं. मग वरी बूम वगैरे आपल्याला वरच्या दिशेने स्टॉक वगैरे जात असताना दिसत आहे. तशाच प्रकारे यांनीही स्वतःचा अगोदर सेल्स वगैरे वाढवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा नेट प्रॉफिट वगैरे त्याच्याकडे वगैरे लक्ष देऊ लागले. तसंच यांची जर शेअर होल्डिंग पाहिलं तर FI, DI, पब्लिक आणि ऑर्डर्स काय आहेत. ह्या कंपनीला वगैरे प्रमोटर नाहीत. म्हणजे हे प्रोफेशनल वेल्थ मॅनेजमेंट कंपनी वगैरे आहे. प्रोफेशनली वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे. तसंच यांच्यासाठी रिस्क काय असेल,
यांच्या रिक्स वगैरे आता काही मार्केटमध्ये तेवढे रिक्स नाही. जर छोटे मोठे प्लेयर येतं या सेगमेंटमध्ये, पण एखादी मोठा बिझनेस प्लेयर वगैरे या सेगमेंट या इन्शुरन्समध्ये वगैरे येत असेल तर यांना रिक्स वगैरे तयार होऊ शकते. त्या प्रकारे रिक्स वगैरे होऊ शकते, पण सध्या वगैरे यांना रिक्स नाही. आता म्हणजे लहान मोठे वगैरे प्लेयर आहेत, पण तेवढी वगैरे रिक्स नाही. जर मोठा प्लेयर आला तर यांना रिक्स निर्माण होऊ शकते. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.